साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटलं ते मी केलं, परंतु आता माझी भूमिका ही आहे. त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं, कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला. मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील. मी जे उद्धवजींना गेले 2.5 वर्ष जवळनं पाहिलेले उपमुख्यमंत्री म्हणून, त्यांची ते मुख्यमंत्री होते, मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मी त्यांना जे अनुभवलं, जो त्यांचा स्वभाव मी पारखला आहे किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचं तुम्ही म्हणताय, असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही. शरद पवारांनी ह्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी नकार सुद्धा कुठेही दिला नाही. ज्यावेळी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भातला प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हटले की हा सामूहिक निर्णय असेल जो काही निर्णय घेतला जाईल, म्हणजे कुठेही नकार त्यांचा नव्हता. त्यामुळे पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय. आणि बाकीच्या आता आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा, मी आता बाजूला होतो, मी आता रिटायर होतो, असं ते करायचे. ते त्यांना पाहिजे तेच करतात, फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात, परंतु त्यांच्या मनामध्ये जे असतं तेच ठामपणे ते करतात. तुम्ही आता जसं म्हटलं की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा काँग्रेसमध्ये सहभागी होणार, पण तुमच्या सोबत ते असणारे पक्ष शिवसेना किंवा भाजप म्हणतो फक्त औपचारिकताच बाकी आहे उद्धव ठाकरेच्या पक्षांची काँग्रेसमध्ये. त्यांनी काय म्हणावतो त्यांच्या मताला मी का हे करायचं, विरोध करायचा. प्रत्येकाला तुझं मत वेगळं आहे, ह्यांचं मत वेगळं आहे, ह्यांचं मत वेगळं आहे. मला जे वाटतं ते मी बोललेलो आहे. हा असं बोलला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, मला काहीच वाटत नाही. बोलणारे बोलतात, तुम्ही त्याचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्याबद्दलचा अर्थ बाहेर काढावा.